हाय गाईज, आज मला बरेच काम होते. मी ठरवलं होतं की आज डब्बे वगैरे घासायचे, थोडं एक्स्ट्राच काम काढलं होतं. आणि त्यानंतर म्हणजे आधी अर्ध करून घेतलं काल मी, आणि आज अर्ध करून घेतलं कारण लेकरं वगैरे असले शाळेतून येतात, बरंच काही सुचत नाही का मला ही क्लीन करून घ्यायची होती. मग मी काल इकडले अर्धे डब्बे क्लीन करून घेतले घासून, आणि आज मी इकडले करते. आणि मग माझं राहिलं काय होतं टाईल्स वगैरे, कालच मी पूर्ण किचनचे टाईल्स वगैरे घासून काढले, बेसिंग वगैरे साफ, कारण हे फार असं चिकट होऊन जातं घासून. आणि एक तर आमच्या इथं हवा जायला जागा नाही आहे ना, त्याच्यामुळे हे फार असं काळं होऊन जातं. हे बघा वरचा जो पोर्शन दिसत असेल ना तुम्हाला, सगळा धूर जायला जागाच नाही, त्याच्यामुळे हे सारखं असं काळं होऊन जातं. आणि वरचं तर घासता येत नाही, मग खालचं घासता येत. मग मी वर उभी झाले आणि मस्त स्वच्छ असं करून घेतलं ते. आणि हे बघा आता मला बाकी पण काम आहे, डब्बे लावायचे, पेपर लावायचे, त्याच्यानंतर पुन्हा हे जो राडा काही काढलाय मी तो पण मला भरायचा आहे. सगळे डब्बे रिकामे करून मी बाहेरच घासायला घेतले, कारण बाहेर असं मोकळं मला घासायला आवडतं, कारण बेसिंगमध्ये इतका राडा व्यवस्थित घासल्या वगैरे जात नाही. आणि बाहेर कसं ऊन पडलेली राहते, तर मग बाहेरच्या बाहेर घासल्याच्या नंतर लगेच वाढून घेता येतात. मी डब्बे वगैरे मस्त घासून घेतले, आणि ऊन पडलेलीच होती तर उन्हामध्ये वाढून घेतले. म्हटलं जेव्हापर्यंत बाहेर डब्बे वगैरे वाढून जातात, ऊन पडलेलीच होती छान, तेव्हापर्यंत आतमधलं तरी आवरून घेते. म्हणून मी सगळे रॅकमधले पेपर व्यवस्थित काढून घेतले आणि सगळीकडून झाडू मारून घेतला. बारीक जाडे वगैरे लागलेले राहतात, काही आपल्याकडून सांडलेलंच राहतं तिथं, बारीक जो काही आपला किराणा वगैरे राहतो, तर मग मी ते झाडू वगैरे मारून घेतला. आणि लक्ष्मण रेखाचा जो खडू राहतो ना झुरळांसाठी, सगळ्या कोपऱ्यामध्ये मारून घेतला, म्हणजे बारीक झुरळ जे काही येतात ना ते येत नाही, आणि त्याच्यापासून म्हणजे असं संरक्षण राहतं. तुम्ही नक्की ट्राय करा, बारीक झुरळ बिलकुल येत नाही. पेपर लावायच्या आधी लक्ष्मण रेखाचा जो खडू राहतो तो साईडला सगळीकडून लावून घ्यायचा. मग मी तो लावून घेतला आणि पेपर वगैरे असे सगळ्या रॅकमध्ये लावून घेतले. जुने पेपर काढून नवीन पेपर टाकले. कारण माहिती का, पेपर पण तेलाने वगैरे कॅटली वगैरे ठेवतो, काही सामान ठेवलेलं राहतं, त्याच्यामुळं फार घाण होऊन जातं, म्हणून ते पण चेंज करणं गरजेचं राहतं. मग मी ते सगळं करून घेतलं, आणि जे बाकीचे पेपर वगैरे उरलेले होते ते पण मग मी सगळे गोळा करून घेतले आणि नेऊन ठेवून दिले. हे बघा असे एक एक करून सगळे माझे पेपर रॅकला लावून झाले, आणि बाकीचे मी ठेवून दिले. नंतर मला डब्बे घेऊन यायचे होते, आणि ज्या ठिकाणी लावलेले होते त्याच ठिकाणी पुन्हा मला परत लावून द्यायचे होते. मग मुलं तर त्यांचं खेळायला लागले होते, पण ते काही माझ्या कामी पडले नाही डब्बे वगैरे आणायला. मग मी सगळे एक एक करून डब्बे वगैरे घेऊन आले, आणि ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी लावून दिले, कारण ऊन पडली असल्यामुळं मस्त डब्बे वगैरे वाढून गेले होते. आणि नंतर मला भरून ठेवायचा होता त्याच्यामध्ये किराणा, म्हणून मग मी डब्बे सगळे मस्त स्वच्छ पुसून घेतले आणि रॅकला ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी लावून दिले. हे तर खालचेच डब्बे होते, वर पण आमच्याकडे भरपूर डब्बे आहेत, ते पण घासायचे राहतात, पण ते आम्ही काही सारखं काढत नाही. कधीमधी नवरात्रात किंवा आपलं नवीन वर्ष सुरू राहतं, गुढीपाडवा राहतो, तेव्हाच मग आम्ही ते काढत राहतो. असं काही अधूनमधून सारखं काढत नाही घासायला. फक्त खालचे जे डेली यूजचे डब्बे राहतात तितकेच फक्त घाण झालेले राहतात, मग तेच डब्बे काढून घेत राहते घासायला, कारण ते सारखं हातामध्ये राहतं असल्यामुळे आपले ते घाण होऊन जातात. आणि भरण्या पण मी काचेच्या भरण्या आधीच सांभाळून ठेवाव्या लागतात, म्हणून त्या मी आणल्या आणि आधी व्यवस्थित लावून ठेवल्या. कारण यापूर्वीच माझ्याकडून एक काचेची भरणी फुटून गेली, कारण ते माझ्या सासूच्या हातच्या भरण्या होत्या. मग आणि बारीक जे डब्बे भरण्या वगैरे होत्या प्लास्टिकच्या काचेच्या, ते काही वाढलेल्या नव्हत्या व्यवस्थित, म्हणून मग मी त्याला काय केलं, एक सुती कापड घेऊन त्याला आधी पुसून घेतल्या, आणि त्याच्यानंतरच मग ते डब्बे वगैरे भरण्या वगैरे मी लावून घेतल्या. माझे डब्बे वगैरे सगळे भरण्या लावून झाल्या, आणि नंतर खाली जो काही पडलेला राडा कचरा होता तो मी उचलून घेतला आणि मस्त स्वच्छ असं क्लीन करून घेतले, झाडू वगैरे मारून घेतला. आणि माहिती का, सकाळपासून काम म्हटलं ना, असं काही वेगळं एक्स्ट्राचं काम काढलं ना पाय पण फार गळून जातात, तर मग मी झाडू मारता मारता माझे थोडे पाय दुखले, तर मग मी ते बसूनच कसं सगळा कचरा वगैरे भरून घेतला. उठली ना तशी मी उभीच होती,
म्हणून मग मी थोडंसं असं बसून घेतलं आहे आणि बसूनच ते क्लीन वगैरे करून घेतलं. ज्या दिवशी राडा काढला ना तो पूर्ण दिवस माझा आवरण्यातच जातो, म्हणजे वेळ वगैरे असं फारसं काही भेटत नाही त्या बाकी काम करायला. पूर्ण दिवसच कामात चालला जातो. बरंच काही आवरायचं राहतं. मुलं वगैरे शाळेतून आले, त्यांना जेवायला वगैरे दिलं. अशी माझी आजची क्लिनिंग सगळी झाली. बाकीची थोडीफार राहिली ते मी नंतर करून घेईन. बघा तुम्हाला दाखवते. कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा, आवडल्यास कमेंट करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.